मनावर भक्तीचं पाणी मारा. आणि एकदा या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला ना महाराज, की हे मन ऑर्केस्ट्रा ठेवत नाही, हे मन 7 दिवसाची रामकथा ठेवतं. या मनाला एकदा भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन आमदार असून बी माळकरी असतं. या मनाला एकदा भक्तीचा ओलावा मिळाला की हे 22 तासातले 8 तास तरी महाराजाच्या संगतीत राहतं. हळूहळू डाळे डाळे के तुलेनी एकदम नाही होणार हो. सहज कसं एकदम कोणती गोडी लागते सांगा. गुटखा खाणारा बी एकदम गुटखा खात नाही. त्याचा गुरु म्हणतो 1 खांड खाय ना, मग ते म्हणताय झटकून दे, ते चोळून दे, पांढरं पांढरं काढ त्याच्यावर, सुपारी द्या. बरोबर आहे का नाही. मग ते पहिल्यांदा 2 खांड, मग 4 खांड, मग अर्धी पुडी, मग आखी पुडी, मग एका टायमाला 2. दारू पिणारा का एकदम क्वार्टर पितो का? पहिल्यांदा झाकणी सोडून तर मुंग्या येतात त्याला. हळूहळूच होतं ना. तसं परमार्थ बी काही एकदम गोडी लागणार आहे का तुम्हाला? हळूहळू या मनाला एकदा इकडे याची गोडी लागली ना महाराज, की बस महाराज म्हणले ब्रह्मरस घेई काढा, तिने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे. एवढंच पथ्य. हा रस घ्या, सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारी होऊ नका रान बरी. मग आता देवाकडे या मनाला आणायचं असेल तर हळूहळू घेऊन या त्याला इकडं. हळूहळू या देवालाच विनंती करावं लागेल. देवा माझे मन लागो देवालाच विनंती करावं लागेल. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसने पडून दे गोविंद गोविंद. मना लागलिया छंद मग गोविंद ते गाया, भेद नाही देवारया किंवा तया. या देवालाच विनंती करावं लागेल महाराज. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, मनाला बंधन आवडत नाही. आज कोणालाच बंधन नको आहे. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे हे पहिलं बंधन आहे. बरोबर आहे. गंध लावला पाहिजे कपाळाला, मग गंध लावला पाहिजे, बंधन आहे. काही म्हणतात आमची मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं नाही जमत. एखादी बाई म्हणली मी सगळं करते तुमचं, पण मंगळसूत्र घालणार नाही. समजदार माणसं आहात तुम्ही. बरोबर आहे ना. तिला मान्यता नाही ना. गळ्यात माळ असली पाहिजे का नाही. आणि मी तर म्हणतो आमदाराचा कोणताच आदर्श घेऊ नका. आमदार माळकरी आहे एवढाच आदर्श घ्या. अरे एवढा गुण घ्या ना. माणूस एवढा मोठा असून माळकरी राहतो आणि कार्यकर्ता म्हणतो साहेब 200 द्या. खेदाची दुःखाची गोष्ट आहे ना महाराज. बरोबर आहे का नाही. एवढा आदर्श घ्या. मला आमदार लोक खासदार लोक फारसे आवडत नाहीत नारायण साहेब, मी स्पष्ट बोलतो. पण मला माळकरी आमदार जीवापेक्षा जास्त आवडतो. आपला आहे ना. अरे माळकरी आहे ना, आपला माणूस आहे ना. एवढ्या वजन असतं हो माळीमध्ये. सांगू तुम्हाला, गळ्यात जर सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. एवढी ताकद आहे त्या माळीमध्ये. मी पंढरपूरला गेलो नाना, माझ्या समोर एक गंध विकत घेत होता. स्टँडर्ड माणूस होता. गंध विकत घेत होता आणि त्या गंध घेतल्यावर त्या गंधावाल्याला म्हणे याची एक्सपायरी डेट काय आहे. 2 डेट असतात, मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी. याची एक्सपायरी डेट काय. तो गंध विकणारा म्हणे हो ह्या गंधाला एक्सपायरी डेट नसते म्हणे. मग तुम्हाला अजून गंमत सांगू का. हा गंध जर तुम्ही रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढवून मिळेल, एवढी ताकद या गंधामध्ये आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदल टिळा, हृदय कनवळा. बस हे सगळं प्रमाण यांना लागू होतं. तुळशीची माळ बी गळ्यात आहे,
गोपीचंद बी आहे आणि वैष्णवाचा लळा सुद्धा आहे. विठाला आता हे बंधन आहेत का? हे बंधन नाही हो, पण अज्ञानामुळे जीवाला ते बंधन वाटत असतात. हा बंधन आहे का? एखादं पोरग रांगायला लागलं, डाकणे महाराज, एखादं पोरग रांगायला लागलं तर आई दरवाजात पहिल्यांदा काय लावते? बोला माया हो, तुम्ही बोला ना. फळी लावते ना, की हे रांगत रांगत यानं बाहेर जाऊ नये, आणि हे जर रांगत रांगत बाहेर गेलं आणि पडलं तर याचा हात पाय मोडल. पण फळी लावलेली लेकराला आवडते का? लेकराला फळी लावलेली आवडत नाही महाराज. त्याला वाटतं आई माझी दुश्मन आहे, मला बाहेर जाऊ देत नाही. औषध पाजायचं असल्यावर आईला आवडतं का? आई लेकराला आवडते का? नाही ना. अहो ते लाथा मारतं त्या आईला, पण आईला माहिती आहे याला औषध पाजण्यात याचं हित आहे, म्हणून आई त्याला नाक दाबून औषध पाजते. तसं साधू संताला माहिती आहे आपलं हित कशात आहे. आणि अज्ञानामुळे जीवाला ते बंधनं वाटत असतात. हो, बंधन आज कुणालाच नकोय बघा. आज तुम्ही बघा ना, बंधन आज कुणालाच आवडत नाही. ऐका, लक्ष देऊ ना. आज लग्न व्हायचं असेल मुलीचं तर ती बापाला म्हणते, पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय. कुणाशी? होणाऱ्या नवऱ्याशी. बरोबर आहे, मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय. मग त्याला म्हणणार, हॅलो, माझी पहिली अट, मी खेड्यात राहणार नाही. ऍग्रीमेंटच असतं बरं का. माझी पहिली अट, मी खेड्यात राहणार नाही. माझी दुसरी अट, मी शेतात जाणार नाही. गांजरं खाणार का मग? बघा काय असं आहे. थोडा आवाज द्या. पोराकडे शेती पाहिजे नाना, आणि पोरगी शेतात गेली नाही पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. आज पोरींच्या अपेक्षा वेगळ्या झाल्या हो. शाळा सरकारी नको, गाडी सरकारी नको, दवाखाना सरकारी नको, नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे. कसा मिळेल? वाघ शेंबडी. आज मिळेल का? शेतकऱ्यांनी काय फाश्या घ्यायच्या का? बोला ना, बरोबर आहे का नाही महाराज? लक्ष देऊन आहे का बघा. तिची दुसरी अट असते, मी शेतात जाणार नाही. तिसरी अट, तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. चौथी अट, अंडरलाईन दिस सेंटेन्स, अतिशय महत्वाची, माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड तुला सांगणार नाही. तुझा नाही सांगितला, नो ऑब्जेक्शन, मुझे कोई एतराज नाही आहे. माझे एक मित्र आहेत जज आमच्या शेनगावला, त्यांनी सांगितलं, महाराज 60% डिवोर्सच्या केसेस मोबाईलमुळे आहेत, नवरा बायकोच्या. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम एवढ्यामुळं, मोबाईलमुळं 60% डिवोर्सच्या केसेस आहेत. आज महाराज मोबाईल जीवापेक्षा जास्त आवडतो काहीला. बरं, काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो की असं वाटतं भारताची सगळी ईडीची माहिती याच्याच मोबाईलमध्ये लय अवघड. एक टिंब मोकळं नाही हो, एक टिंब. एका 4G विनोद आहे, जरा कळला तर बघा. एकाच्या पोटात दुखत होतं बघा, पोटात दुखत होतं आणि ते बायकोला म्हणे पोट दुखायलं. बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे म्हणे, डॉक्टरला फोन लावर. तिने मोबाईल घेतला म्हणे, याचं लॉक सांगा. बरं वाटायलंय म्हणे, आता राहू दे. सज्जन माणसाला कळल, बाकी जाईल करणार बंधन कुणाला? अहो कंपनीचे जास्त फोन यायला लागले तर डू नॉट डिस्टर्ब. आपण कंपनीला माऊली मेसेज करतो, तुमच्या कंपनीचा फोन मेसेज मला आला नाही पाहिजे, डिस्टर्ब होतोय मला. आज लोक शहरात राहणं पसंत का करतात माहितीये का? जरा लक्ष द्या. शहरात एवढी गर्दी काय? शहरात कोणी कोणाच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करत नाही, म्हणून लोक शहरात राहणं पसंत करतात. आणि खेड्यात नाक खुपसायची सवय जास्त असते. नाही, मी स्पष्ट बोलतो ना. अहो माझी आई मला म्हणते कधी कधी, बाळा आपलं जरी असलं तर मांडी आडून खावं. एवढं हलकट हृदय असावं आपलं, की ज्याचं त्याला खायची भीती वाटावी. याच्यापेक्षा हलकट हृदय कोणतं आहे महाराज? कधी होणार दुखवी अनेकाच्या दुःखे, चला बोला. अहो चांगलं वाटलं पाहिजे ना. एखाद्यानं गाडी, अहो एवढा मोठा बंगला आहे साहेबांचा, इथं हे राहायला आहेत का? अरे पण तुम्ही हक्काने येऊन राहू तर शकता ना. एखाद्यानं बंगला बांधला, आपल्याला बोलवलं वास्तू शांतीला, आनंद मानाव. अहो नाही हो, एवढा बंगला आमच्याकडून बांधणं होत, पण तुम्ही बांधला ना, आनंद आहे. अहो आम्ही तुमच्या घरात हक्काने येऊन झोपू तर शकतो, तुमच्या घरात येऊन आम्ही राहू तर शकतो. आम्हाला कोण अडवणार आहे? त्यानं बंगला बांधला का, यानं तिथं जाऊन चौकशा करायच्या. पीओपीत जमली नाही, फरचीत जमली नाही, वालपुट्टीत जमली नाही, कलरच जमला नाही. अरे तुझ्या संडासला बादली लावावी लागते राजा. तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना.
तेवढी कडीची व्यवस्था बरोबर आहे ना. तेवढी कडीची व्यवस्था झाली की मग उपदेश कर ना एखाद्याला. बरोबर आहे का ना महाराज सांगा. अहो एखाद्यानं गाडी घेतली तर आपल्याला आनंद वाटावा ना. हो चांगली गाडी घेतली हो तुम्ही. नाही आमच्याकडून अशी गाडी घेणं होत पण आम्ही तुमच्या गाडीत बसून येऊ तर शकतो ना. त्यानं गाडी घेतली का यानं पेढे खायचे बाजूला ठेवायचे आणि सुरू करायचं. हप्त्यावर घेतली का हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर घेऊ दे. तुला गरज काय तू आला आणि चाल नेऊन आमच्या गाडीत. शोकांती काय का नाही महाराज. एका महाराज पाहिलं सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. असे ताईट कपडे पाहिलं होतं पाहायचं गमत नाही. असे चांगले कपडे पाहिलं एकमेकाला असं करतात. पाहणं डाग एखाद्याच्या कपड्या. अरे तू धुवून घाल ना. ते धुयाचा गटार आहे त्याला आम्ही काय करा. एक मला म्हणजे महाराज दिसता म्हणलं तुला का पोतराज दिसायलो ना. महाराज लोकांना काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे म्हणलं आण तुझ्या घरातली गोदडे बांध माझ्या अंगाला. कपडे चांगले घालू नाही धार नाही. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता नाना. ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे. ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती इनोवा घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मोठ्या मुरगाळायच्या गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकाटा तुला काही गरज आहे का. तुझ्या काय दारात मागायला आलो मी. तू 11 रुपयापुरतं बोल ना. बंधन आज कुणाला नको आहेत महाराज. बंधन नको आहेत. सासूचं सुनेचं पटत नाही का. त्याचा का मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे का खाते वाटपाचा वाद आहे का अपात्रतेचा निर्णय याच्यावर आहे का आरक्षणाचा यांच्यावर भार आहे. असं काय आहे का. मग सासूचं सुनेचं पटत नाही का. सोपा एका वाक्यात सांगतो. सासूला वाटतं हिनं माझ्या आज्ञेत राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्यावं. बस याच्यापेक्षा मोठा वाद नाही त्यांचा. सासूला वाटतं मी जशी राहते आता मी जसा डोक्यावर पदर घेतला तसं माझ्या सुनेनं बी घ्यावा. नका घेऊ तुम्ही. मी घ्यावा याच्यासाठी सांगितलेलंच नाही. माझा तो विषयच नाही. बरोबर आहे. तुम्ही स्वतंत्र आहात. बरोबर आहे. सासूला वाटतं मी जशी पदर घेते तसं माझ्या सुनेनं घ्यावं. मी जसं कुंकू लावते मोठं हे काय स्वस्त आहे म्हणून थोड्याच लावतात बाया. मोठं कुंकू लावण्याचा अर्थ असा आहे माझ्या जेवढं माझं मोठं कुंकू तेवढं माझ्या धन्याचं आयुष्य मोठं असावं. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. पटलं धन्यान नाही जायन आहे का. जायचं झालं नाही त्यानं टाळ्या वाजवल्या. त्या आलं त्याची काहीच मर्जी नाही महाराज. काही नाही बा. त्या बिचाऱ्याच्या कोणत्याच अपेक्षा नाही. धन्याचं मोठं आयुष्य असावं म्हणून बाया मोठं कुंकू लावतात. आता धनी एवढा बारीक करून ठेवलाय महाराज. बर पाहिजे तेव्हा पैपाला चिटकवतात धन्याला. द्या आहे का नाही. लक्षात ठेवा. मग बंधनं नकोयत आज कुणालाच बंधनं नकोयत म्हणून मन देवाकडे यायला तयार होत नाही. आणि तिसरं कारण देवाकडे गेलं की ते देवाचं होऊन जातं. लालचावली मन लागलीशी गोडी ते जीवे न सोडी आयशे झाले म्हणून म्हणतात देवा माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. प्रपंच उसरो चित्त तुझे पायी मुरो. महाराज म्हणले राधे 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 बोल मना तन का क्या पता. राधे 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 बोल मना तन का क्या पता. या देहाचा काय भरोसा आहे देवा. या मनाला सांगा तुला देवाचं भजन करायचंय. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरून या बाई भवा तारे दातारा. देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही म्हणून तुझं भजन करत असताना ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. या अभंगाच्या
जोरदार वाह. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. बघा, परमार्थात सुद्धा आईला महत्व जास्त आहे. म्हणून मोदी साहेबांना निर्णय घेतला आरक्षणाचा. बरोबर आहे ना? महिलांना आरक्षणाचं विधेयक पास झालं ना. पण सरकारने आता दिलं, संप्रदायाने कधीच दिलेलं आहे. संप्रदायाने महिलांना जेवढं आरक्षण दिलं तेवढं पुरुषांना नाही दिला. महाराज म्हणले, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता आणि मग पिता. पिता असल्यामुळे जरा माग ठेवला वाटतं आहे का? धन्य माता मग पिता. बरोबर आहे. महाराज म्हणले, कुळी कन्या मग पुत्र. ओम नमः पार्वती पते हर हर. अगोदर पार्वती मग महादेव. सीता बोला, सीता राम. अगोदर सीता मग राम. राधे श्याम. अगोदर राधा मग श्याम. लक्ष्मी नारायण. बरोबर आहे. लक्ष्मी नारायण. बरोबर आहे. अगोदर लक्ष्मी मग नारायण. वहिनी माझ्या पाया पडायला आल्या होत्या. माणसाला यशस्वी होण्यासाठी घरच्या परिवाराचा हात फार महत्वाचा आहे. म्हणून एकदा वहिनीसाठी टाळ्या वाजवा जोरदार. कुठे बसल्या त्या? बापरे, लय लांब बसल्या. बघा बरं, आमदाराची बायको असून केवढी लांब आहे. धन्यवाद. विठाला विठाला. याला म्हणतात ग्राउंड लेवल. इंग्रजी शब्द आहे याला, ग्राउंड लेवल. याला म्हणतात नेत्याची नाळ समाजाशी जोडलेली असावी. क्या बात. तो नेता आवडत असतो, नाही तर बापाला बोलतात फिरून लोक. नेता काय घेऊन बसली नाही. ज्यानं आपल्यासाठी एवढी इस्टेट कमवली त्याला जुमानत नाहीत माणसं. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार. लक्षात ठेवा, मान द्यायला शिका, मान यायला वेळ लागत नाही. भगवंत म्हणले, अमानी मान दो मान्य लोक स्वामी त्रिलोक द्रोह. मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो. हे फार महत्वाचं आहे महाराज. किती लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. विठाला विठाला. लक्ष्मी, माझा विषय इथून बाजूला गेला. लक्ष्मी मग नारायण. अगोदर स्त्रियाला प्राधान्य दिलेलं आहे ना. वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं आणि तिथं जनी म्हणे ज्ञानदेवा भोलाभंग. हे 700 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. लक्षात ठेवा. म्हणून अगोदर प्राधान्य. संतांमध्ये नाना आणि आईमध्ये थोडासा फरक आहे. संत आणि आई याच्यात थोडा भेद आहे. थोडा 1 पॉइंटचा भेद आहे. कोणता भेद आहे? आई फक्त आपल्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगावर प्रेम करतात. एवढाच भेद आहे. एवढा भेद जर सोडला तर आईमध्ये आणि संतांमध्ये फरक नाही. म्हणून ऐशी कळवळ्याची जाती. म्हणून माऊलीला म्हणलेलं आहे, करीला भाव. हे आईचा अभंग नाही, हा माऊलीचा अभंग आहे. संताचा अभंग आहे. संताचं हृदय कसं असतं? ऐशी कळवळ्याची जाती करीला भावे न भेटे. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल त्याचं नाव आई आहे. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं असतं? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. आई गेली ना, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. माहेरच त्याला म्हणतात. जिथं माय आहे ते माहेर आहे. घर तर सासरला बी आहे ना. ते सासर आहे हे माहेर आहे. म्हणजे माहेर का ते सासर का? इथं माय आहे म्हणून माहेर आहे, तिथं सासू आहे म्हणून सासर आहे. लक्षात ठेवा. आई गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले असतात.
ज्याची आई गेली त्याला आईची किंमत विचारा. ज्याच्या जीवनातला बाप गेला ना दादा त्याला बापाची किंमत विचारा. लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही त्याला आई काय असते विचारा. लहानपणी बापाचं छत्र नाहीसं झालं, घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या ना त्याला बाप काय असतो विचारा. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है लेकिन भूख नहीं मिलती. पैसों से किताब मिलता है लेकिन ज्ञान नहीं मिलता. पैसों से बिस्तर मिलता है लेकिन नींद नहीं मिलती. पैसों से बंगला गाडी मिलते है लेकिन माँ नहीं मिलती. मोदी साहेब निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कोणाचं जायची? आईच. पंतप्रधान आहे देशाचा पण निवडून आल्यावर पहिलं दर्शन आईचं घ्यायचं. बरं पंतप्रधान असून पहिला आशीर्वाद आईचा घ्यायचा. पण अजून एक सांगू तुम्हाला, आज पंतप्रधान जरी असला तर गेलेल्या आईला आणू शकत नाही. हे दुःख आहे. पंतप्रधान देश चालवण्याची जरी ताकद असली ना गेलेल्या आईला नाही आणू शकत. अरे माजी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे उद्धवराव ठाकरे साहेब, बाप गेला, महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद आहे पण गेलेल्या बापाला नाही आणू शकत. मी सांगेल तुम्हाला लक्षात ठेवा, गेलेली आई आणि गेलेला बाप आपण या जीवनामध्ये परत आणू शकत नाही. मग माझी विनंती राहील सर्वाला, आपण सगळे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत. पण पांडुरंगानं काय, पांडुरंग का पंढरपूरला आला? पुंडलिकाच्या भावार्था कोळी झाला येता. पुंडलिकानं काय केलं होतं? आई वडिलाची सेवा, सकळ तीर्थाची दुडे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण केले. म्हणून म्हणतात माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. म्हणतात प्रतिमा में भगवान नहीं होते. प्रतिमा यानी के फोटो. प्रतिमा में भगवान नहीं होते लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. मी बोलत नाही मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. या जगाच्या पाठीवर चालतं बोलतं दैवत जर कोणता असेल ना त्याचं नाव आई आहे. बरं का साहेब, चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही. चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही. पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही आहे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही पण शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. ऐका अजून, चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं मिळतील शिवाजी महाराज. गुण पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं मिळतील पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता जगात येण्याच्या अगोदर 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना तिला आई म्हणतात. एक व्यक्ती या जगात अशी आहे की आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपल्यावर प्रेम करते, तिचं नाव आई आहे. म्हणून म्हणतात सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. या जगात सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ताई आहे. बरं गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही हो, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करते. या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मुलासाठी, मुलीसाठी नाही तर नवऱ्यासाठी 2-3 उपवास वर्षातले सोडले ना, यांचे वर्षाचे उपवास परिवारासाठी आहे महाराज. अरे घरात बनवलेली भाजी आईच्या आवडीची कधी होत नाही हो. मुलाच्या, मुलीच्या, सासूच्या, सासऱ्याच्या, दिराच्या, भायाच्या, नणंदच्या आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन जी आनंदात राहते ना तिला आई म्हणत असतात. तिला आई म्हणतात महाराज. प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची तरतूद आहे. ओव्हर टाइम केला तर पगार वाढ आहे. पण आपल्या घरात बिना पगारीची बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला
तिला ना सुट्टी आहे ना तिला पगार आहे. आपली दीपावली चांगली व्हावी म्हणून रात्री 2 वाजेपर्यंत फराळीचं तिला बनवावं लागतं, म्हणून आपली दिवाळी आनंदात आहे. विठाला म्हणून या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. मग महाराज म्हणले पुत्राची वार्ता. आई लेकरावर एवढं प्रेम करते. ऐका, आपलं पोरग जसं जसं मोठं होईल ना याचा सर्वात जास्त जर आनंद कोणाला असतो तर जगातल्या 2 माणसाला, बरं का. एक आपले आई वडील आणि दुसरे आपले गुरु. बरं साहेब, आपण मोठं झाल्याचा आनंद जगातल्या 2च माणसाला असतो. एक आपले आई वडील आणि दुसरे आपले गुरु, ते बी राजकारणातले नाही, परमार्थातले. नाही, मी स्पष्ट बोलतो तुम्हाला. राजकारणातल्या गुरुला वाटतच नाही कोणी मोठं व्हावं. त्याला वाटतं आयुष्यभर यांना बॅनरच चिटकवले पाहिजेत. येऊन येऊन येणार कोण, एवढ्या घोषणाच आयुष्यभर देत राहाव्या एवढीच अपेक्षा असते. बरं लक्षात ठेवा. मग गुरुचा परमार्थिक गुरुचा आशीर्वाद फार मोठा असतो. आपुल्यापदी हे संप्रदायातले गुरु करू शकतात ना, लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, म्हणे या जगाच्या पाठीवर मोठं झाल्याचा आनंद आई वडिलाला. पुत्राच्या विजय पिता संतोषतच आहे किंवा सुखावतच आहे. आपलं लेकरू जसं जसं मोठं होईल याचा सर्वात जास्त आनंद आपल्या मायबापाला असतो. म्हणून मी सांगेल, अरे गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करते. ऐका, एक पोरग 10वीला नापास झालं. 10वीला नापास झालं, रडतच घरी आलं. पूर्वी 10वी म्हणजे जीवनाचा टर्निंग पॉइंट कोलते साहेब, पूर्वी तुमच्या काळातली 10वी. आणि रडतच घरी आला. आई म्हणे काय झालं रडायला, कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर. ते म्हणे आई मी नापास झालो. त्याची आई म्हणली मग नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, चल जेवण कर. पोरग म्हणताय पप्पा. त्याची आई म्हणते त्या जगावर मी पाहते. सपोर्ट करा, त्या जगावर मी पाहते तू जेव. आणि ते पोरगा आपलं घाबरत घाबरत जेवत राहतं. बापाची भीती वाटते. ती आई मार्क लिस्ट घेते ना अशी टेबलवर ठेवते. बाप बाहेरून आला का खुर्चीवर बसला आणि टेबलवरची मार्क लिस्ट पाहिली. तळ पाहिजे मस्तकाला की कुठे नालायक, पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, पाहिजे तेवढे पैसे खर्चाय दिले आणि 4 विषयात नापास. इंग्रजी लालडेश, इतिहास लालडेश, भूमिती लालडेश, विज्ञान लालडेश. कुठे ते नालायक, बोलव त्याला माझ्याकडे. बायको म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही तुमची 10वीची आहे. तुम्ही 10वी 4 विषयात नापास झालते, माझं पोरग एका विषयात नापास झालं. पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही, याला आई म्हणतात. नापास झालेलं जर ती एवढ्या आनंदानं स्वीकारत असेल तर पोरग मिरिट आल्यानंतर तिला किती आनंद होत असेल. महाराज लक्षात ठेवा बरं का, किती आनंद होत असेल. महाराज म्हणले आपल्या पोराची गोड बातमी कानावर आल्यानंतर आईला किती आनंद होतो, याच्यासाठी आई होण्याची गरज आहे. मग महाराज म्हणले पुत्राची वार्ता. एखाद्या बाईला 2-3 मुली व्हाव्यात. ऐका, एखाद्या बाईला 2-3 मुली व्हाव्यात आणि चौथ्यांदा गरोदर राहावी. चौथ्यांदा गरोदर राहावी आणि परिवारातल्या सगळ्यांची अपेक्षा असावी आता काय व्हायला पाहिजे, बोला ना, आता काय व्हायला पाहिजे, वंशाला दिवा. वंशाला काय असला पाहिजे, दिवा. आपली श्रीमंतीच पवार साहेब एवढी आहे महाराज, त्याच्यामुळे पोरग पाहिजे आपल्याला. आपली श्रीमंती गोपीनाथ मुंडे साहेब एवढी आहे म्हणून आपल्याला पोरग पाहिजे. आपली श्रीमंती सुशील कुमार शिंदे एवढी आहे म्हणून आपल्याला पोरग पाहिजे. हे नावं सांगितले मी, हे सामान्याचे नाही आहेत. महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद यांच्यात आहे, पण हे पोरीवर थांबलेली माणसं आहेत.